स्वातंत्र्य पाहिजे। जे जे जगात नवं तंत्रज्ञान शेतीत येईल, बियाणात येईल, अवजारात येईल ते वापरायचं आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे। आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि म्हणून ही स्वातंत्र्याची लढाई आहे। म्हणून आज आम्ही इथे सविनय कायदेभंगासाठी, पर्यावरणाचा कायदा तोडण्यासाठी इथे आलो की जेणेकरून झोपलेल्या सरकारला जाग येईल आणि त्यांनी हा कायदा वापस घ्यावा किंवा यातलं जे पनिशमेंटचं शिक्षण आहे 5 वर्षाची शिक्षा ते वापस घ्यावं आणि शेतकऱ्यांना हे बियाणं मिळावं यासाठी म्हणून चाचण्या करायला परवानगी द्यावी, एक्सपेरिमेंट्स करायला परवानगी द्यावी। दुर्दैवाचा भाग असा आहे की चाचण्या घ्यायला एक्सपेरिमेंट करायला सुद्धा या राज्यामध्ये, देशभर तर बंदी आहे पण राज्यामध्ये आहे। पण आपण पाहिलं गुजरातमध्ये सरसकट हे बियाणं तयार होतं, तिथून देशभर जातं आणि मग हे का केंद्राचं पंतप्रधान तिथले आहे, गृहमंत्री तिथले आहे, त्यांना ते दिसत नाही का? आणि म्हणून आपल्या राज्यात, त्या राज्यात एक न्याय, या राज्यात एक न्याय, म्हणून आम्ही सविनय कायदेभंग करून आज हे बयानं सगळ्या यंत्रणांच्या समोर टोबलं आहे आणि आम्हाला हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे। हे STBT बियाणं पाहिजे, अजून जे जे नवं येईल ते पाहिजे, मोहरीतलं पाहिजे, गोल्डन राईसमधलं पाहिजे, मक्यातलं पाहिजे, सोयामधलं पाहिजे, यासाठी ही लढाई आहे। आणि तंत्रज्ञान जर का शेतीमध्ये यांनी दिलं नाही तर आमची हालत खराब होणार आहे। हा देश आता सध्या 2016 ते 2055 पर्यंत हा देश सगळ्यात तरुण देश आहे जगातला। म्हणजे या देशातली 70% लोक 15 ते 55च्या वयोगटाची आहेत आणि 2055 नंतर हे सगळे म्हातारे होणार आहेत जसे आता तरुण आहेत। म्हणून तारुण्यातच कमाई आणि कमाईची साधनं बळकट करणे हा या गोष्टीसाठी आम्हाला हे तंत्रज्ञान पाहिजे। अपेक्षा काय, याच्यावर लावलं होतं मॉरिटोरियम जयराम रमेश यांनी, म्हणजे 2009-10 साली, तेव्हापासून आजपर्यंत मॉरिटोरियम लागला आहे आणि हे सगळं त्या याच्यात अडकलेलं आहे तुमच्या कोर्टामध्ये। आता त्याच्यातून काढलं पाहिजे आणि ट्रायल आणि हे त्यांनी सुरू केलं पाहिजे। नाही त्यांना एन्व्हायरमेंटल रिलीज करायचं आहे तर, पण ट्रायल आणि एक्सपेरिमेंट हे जर चालू राहिलं नाही तर हा देश सायंटिफिकदृष्ट्या थांबून जाईल। ह्याचा आग्रह आम्ही धरतो आहे की बाबा तुम्ही प्रयोग तर चालू ठेवा, चाचण्या तर चालू ठेवा। हे केलं नाही तर मोठी विचित्र परिस्थिती निर्माण होईल पुढच्या काळामध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।